आता पाहूया भीषण अपघातासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अहमदाबादच्या मेघानीमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात। टेक ऑफ करताच विमान कोसळलं। विमान अपघातात सर्व 241 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू। एपी वृत्तसंस्थेचा दावा, एअर इंडिया विमान दुर्घटनेची चौकशी केली जाईल। अपघातग्रस्त विमानात 232 प्रवासी होते। यासोबतच 2 लहान मुलांचाही समावेश, डीजीसीएची माहिती। तर विमानात एकूण 10 क्रू मेंबर होते, डीजीसीएकडून स्पष्ट। अहमदाबाद दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी डीएनए टेस्टची व्यवस्था। गुजरातचे मुख्य आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांची माहिती। भीषण दुर्घटनेत मृतदेह पूर्ण जळाल्यानं ओळख पटवणं अडचणीचं। भीषण विमान दुर्घटनेतून एक व्यक्ती जिवंत। 11A या जागेवर बसलेला रमेश विश्वकुमार मोठ्या अपघातातून वाचला। रमेशवर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू। पोलीस कमिशनर जीएस मलिक यांची माहिती। स्थानिक प्रशासनाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू। विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती। एअर इंडियाचं विमान मुलांच्या वसतिगृहावर कोसळलं। विजय मेडिकल कॉलेजच्या मुलांच्या वसतिगृहावर हे विमान कोसळलं। मेसमध्ये मुलं जेवत असताना मोठी दुर्घटना। 20 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती। 50 MBBS विद्यार्थी विमान अपघातात जखमी। विद्यार्थ्यांच्या काही नातेवाईकांसह 4 ते 5 विद्यार्थी देखील बेपत्ता असल्याची माहिती। विमानात तांत्रिक बिघाड झाल्यानं अपघात। उड्डाणावेळीच विमानात तांत्रिक बिघाड। पायलटनं विमान लँडिंगचा प्रयत्न केल्याची सूत्रांची माहिती। अपघात होण्याआधीचा एअर इंडियाच्या विमानातील एक व्हिडिओ प्रवाशाकडून ट्विट। विमानातील एसी, स्क्रीन टच टीव्ही बंद। दिल्ली ते अहमदाबाद विमानातून प्रवास केल्याचा तरुणाचा दावा। तर या विमान अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयाच्या बाहेर प्रवाशांच्या नातेवाईकांची प्रचंड गर्दी। आपल्या प्रियजनांबद्दल माहिती मिळवण्याचे प्रयत्न। प्रशासनाकडून योग्य माहिती मिळत नसल्याने नातेवाईकांचा संताप। टाटा ग्रुपकडून मृतांच्या नातेवाईकांना 1 कोटीची मदत जाहीर। पीडित सर्व कुटुंबियांसोबत टाटा ग्रुप उभा। दुर्घटनाग्रस्त बीजे मेडिकल कॉलेजची इमारत बांधण्यासाठी मदत करणार टाटा ग्रुपची माहिती। अचानक एक स्फोटक आवाज आला। समोर काळसर धुराचे मोठे लोट दिसले। धावत पोहोचले, त्यावेळी अपघातग्रस्त विमानाचे अवशेष आणि मृतदेह सगळीकडे विखुरलेले होते। प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं अपघाताचा थरार। गुजरातच्या गांधीनगरहून राष्ट्रीय आपत्ती दलाची 3 पथकं बचाव कार्यासाठी अपघातस्थळी। 90 कर्मचाऱ्यांचा समावेश। तर वडोदराहून आणखी काही एनडीआरएफची पथकं पाठवण्यात येणार। एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेत बचाव कार्यासाठी आर्मीही सहभागी। भारतीय सैन्याचे 130 जवान रवाना झाल्याची माहिती। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शहांकडून दुर्घटनास्थळाची पाहणी। शहांची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडून विमान दुर्घटनेत जखमी झालेल्या नागरिकांची विचारपूस। अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू। युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन राबवण्याचे मुख्यमंत्री पटेल यांचे आदेश। अमित शहांशी चर्चा झाली। केंद्राची सर्व मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंकडून दुःख व्यक्त। माझ्या संवेदना पीडित कुटुंबियांच्या सोबत असल्याचं मुर्मूंचं ट्विट। तर देशभरातूनही शोक व्यक्त करण्यात आलेला आहे। काय प्रतिक्रिया आल्यात पाहूया टॉप 9 बातम्यांमधून। विमान दुर्घटना हृदयद्रावक। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विट। दुःख शब्दात मांडू शकत नाही। सर्व यंत्रणा आणि मंत्री बचाव कार्यात सहभागी असल्याचं नरेंद्र मोदींचं ट्विट। अहमदाबाद एअर इंडियाचा अपघात हृदयद्रावक। राहुल गांधींचं ट्विट। काँग्रेस कार्यकर्त्यांनी मदत कार्यात सहभागी होण्याचं राहुल गांधींचं आवाहन। गुजरातच्या अहमदाबादमधील विमान अत्यंत दुर्दैवी। प्रवाशांच्या कुटुंबियांसह पायलट आणि कर्मचाऱ्यांसोबत सहानुभूती, विचार आणि प्रार्थना। अपघातग्रस्त कुटुंबियांना सर्वतोपरी मदत आणि पाठिंबा देण्याचं मल्लिकार्जुन खरगेंचं कार्यकर्त्यांना आवाहन। अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत दुर्दैवी। माझ्या भावना आणि प्रार्थना प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसोबत, राजनाथ सिंहांचं ट्विट। अहमदाबादमधील विमान दुर्घटनेवर परराष्ट्र मंत्रालयाकडून दुःख व्यक्त। पीडित कुटुंबियांसोबत असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचं ट्विट।
अहमदाबादमधील विमान अपघात अत्यंत हृदयद्रावक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शोकसंवेदना व्यक्त. अपघातातील मृतांना फडणवीसांकडून श्रद्धांजली. अहमदाबादमधील विमान अपघात अतिशय धक्कादायक. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं ट्विट. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना एकनाथ शिंदेंकडून श्रद्धांजली अर्पण. अहमदाबादमधील विमान दुर्घटना मन हेलावून टाकणारी. शरद पवारांकडून ट्विट करत दुःख व्यक्त. अहमदाबादमधील विमान दुर्घटना अत्यंत दुःखद. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ट्विट. आपत्ती दल सर्व बाधितांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी अथक परिश्रम घेत असल्याचंही ट्विट.